जी तेरखेडचं कुटुंब बसलेलं आहे त्यांच्याकडे महसूलनं दिलेले सगळे न्यायालयाने दिलेले सगळे पुरावे आहेत। त्यांच्यासारखा न्याय प्रवेश असल्यामुळे न्यायालयानं त्याचा निकाल दिलेला आहे। फक्त महसूल अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे आणि आर्थिक गैरव्यवहार करून त्यांना त्यांच्या जमिनीचा ताबा मिळत नाही, त्यांच्यावर खोट्या केसेस केले जात आहेत। त्यामुळे आम्ही या प्रशासनाचा निषेध करतो आणि त्यांना न्याय द्यावा आणि जे उपोषणाला बसलेत आमच्या कुंभार समाजामार्फत त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य किंवा पाठिंबा आम्ही यांना करणार आहोत आणि जे कायदेशीर ह्यांची लढाई ह्यांनी जिंकलेली आहे त्याला फक्त प्रशासनानं तात्काळ न्याय द्यावा एवढी आमची मागणी आहे। कसं आहे, एक तर आमचा समाज लहान आहे, प्रत्येक गावात 2-3 कुटुंब आहेत आणि आमचा असा समाज आहे की पूर्वी कुंभार समाजाला राजा समजलं जायचं आणि गरीब समाज आहे आणि त्यामुळे आमचं आहे तिसरी आम्हाला मिळत नाही। सरकार तर म्हणते तुम्हाला आम्ही गायरान देऊ, तुम्हाला जमीन देऊ, ती न देता आमच्या पारंपरिक अनेक 100 वर्षापासून त्यांच्याकडे नोंद देते आम्हाला जी दिलेलं आहे त्याच्यावर बी अतिक्रमण केलं जातं। ती राजकीय मुठभर लोक आहेत ती आमच्या समाजाला अन्याय करत आहे। त्यामुळे आम्ही आमचा जे समाज आम्ही मुठभर का असाना पण सत्तेसाठी न्याय मार्गानं लढून त्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत। या उपोषणानंतर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू। तेरखेडा येथील कुंभार समाज बांधव यांच्यावर जो अन्याय होत आहे तर ते अन्यायासाठी आम्ही अखिल भारतीय प्रजापती न्यू दिल्ली राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना योग्य ते न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे। आणि खूपच त्यांचं आजपर्यंत जवळजवळ 10 वर्ष होऊन गेले, त्यांना कागदोपत्री 4-4 वेळेस न्यायालयात जाऊन त्यांनी सहनशीलता केलेली आहे आणि आतापर्यंत त्यांनी आम्हाला सर्वांना भेटले पण त्यांनी शांततेत घेऊन आता आखरी निर्णय घेतले तर त्यासाठी आम्ही सर्व संघटनेच्या वतीने त्यांच्या पाठीशी आहे अशी मी भूमिका जाहीर करतो। न्याय जर नाही मिळाला तर आम्ही राष्ट्रीय संघटनेच्या वतीनं आम्ही यांच्या पाठीशी राहून तर आंदोलन करत छेडण्यात येतील। शांतलिंग रंगनाथ कुंभार, राहणार तेरखेडा, तालुका वाशी, जिल्हा उस्मानाबाद। मूळ मागणी आमची 7-12 दुरुस्त करून देणे व ते असताना पैसे उचललेले ते आम्हाला भरायला लावणे। त्याला वाशी, जिल्हा उस्मानाबाद। मूळ मालक कृष्णा कुंभार, विठोबा कृष्णा कुंभार, कुंभार दत्त विठोबा कुंभार यांचे वारस कायदेशीर मालक वहिवाटदार आहेत। याचे निर्णय लागलेले आहेत। 1307 गुलबर्गा कमिशनर यांचा निर्णय झालेला आहे। तसेच यांचे दिनांक उपविभागीय अधिकारी भूम यांच्याकडे आम्ही अपील दाखल केले होते। आमचे अपील नामंजूर झालेले आहे। तसेच पुन्हा नामंजूर झाल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही अपील दाखल केले। अप्पर जिल्हाधिकारी यांनी आमचा अपील मंजूर केले। 10/7/2012 अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अपील मंजूर केल्यानंतर वहिवाटदार मालक हे रंगनाथ दत्त विठोबा कुंभार असून यांचे वंशज असं म्हणजे त्याच्यात गेलेलं आहे। उपविभागीय अधिकारी भूमी यांनी अर्ज जिल्हाधिकारी उस्मानाबाद रंगनाथ दत्त कुंभार मालक वहिवाटदार केले व त्याच्यानंतर शांतीलाल चंद्रलाल बोरांना कमिशनरकडे अपील केले आणि कमिशनरकडे अपील केल्यानंतर त्यांचे अर्ज नामंजूर केला आणि पत्र निघाले जिल्हाधिकाऱ्यांचे मालकी हक्कात नोंद द्या म्हणून। उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार तरी पण आमची मालकी हक्कात नोंद घेतली नाही। तलाठ्याने आम्हाला लिहून दिलं की फेर तपासणी येत आहे। अर्ज मंजूर झाल्यानंतर 7/12 होतोय, आमच्यापाशी एक तसा पुरावा आहे। त्या अर्ज मंजूर झालेला 7/12 झालेला आहे, तरी सुद्धा आम्हाला हा महसूल खात्याने आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि पुन्हा परत सांगितलं की आम्हाला तुमची फेर तपासणी झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी सचिन दारोकर यांच्याकडे फेर तपासणी चालू झाल्यानंतर तपासणी चालू झाली, दोन्ही पार्टी हजर झाले आणि त्याच्यात पण आमचा मंजूर अर्ज केलेला आहे आणि त्याच्यात रंगनाथ दत्त कुंभार हे वहिवाटदार व मालक आहेत असे सांगितलेले आहे। तरी सुद्धा आम्हाला अजूनही अर्ज मंजूर करून आमच्यावर 7/12 होत नाही, हे आमच्यावर मोठा अन्याय होत आहे। आणि उपविभागीय अधिकाऱ्याच्या नंतर त्यांनी औरंगाबाद हायकोर्ट या ठिकाणी अपील केले 2015ला आणि त्याच्यानंतर त्या हायकोर्टातून त्यांनी अपील त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नसल्यामुळे शांतीलाल चंद्रलाल बोरांना यांनी बाजूला काढून घेतली। त्याच्यानंतर आम्ही सांगितलं 7/12 करा, तरी सुद्धा म्हणले की आमच्याकडे 7/12 होत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा असे भाषेत आम्हाला सांगितलं। तर पुन्हा त्यांनी सांगितलं की अजून फेर तपासणी, पुन्हा डबल फेर तपासणी केली, तरी त्यांच्याकडे काही पुरावा नसताना आमच्यावर ही अन्याय व्हायला लागले आहे आणि त्यांचे अर्ज निघालेले असताना सुद्धा फेर तपासणी करून उपविभागीय अधिकारी कळंब यांनी वहिवाटदार मालक
आणि भूमी अभिलेख हिस्सा नमुना नंबर 12 हे गावात होत होता. त्याला लाल पेनच्या शेचा शेरा मारलेला आहे. तो ह्याचा मूळ मालक कोण आहे ह्याची चौकशी करून नंतर महसूल अधिकाऱ्यांना ठरवायचे आहे असा शेरा मारलेला असताना महसूल अधिकाऱ्याने त्याच्यावर आमचा कुठलाही विचार केलेला नाही. आम्हाला मालक व वहिवाटदार ठरविलेले आहे. आणि हिस्सा नमुना नंबर 12 मध्ये माझ्या आजोबाच्या नावाने 2 एकर 10 गुंठे, 14 एकर 39 गुंठे, 3 एकर 10 गुंठे ही जमीन असताना मारवाड्यांनी ह्याचा अशिक्षित म्हणजे न शिकल्यामुळे त्याचा अशिक्षितपणाचा हे केलं, लावून घेतली नोंद आणि त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. आणि ह्या कुंभारावर तर अन्याय केलेला आहे. अर्ज मंजूर करून कितीतरी घेतलेले तरी सुद्धा आमचा अर्ज मंजूर होत नाही आणि सातबारा करीत नाहीत. म्हणून आम्ही आज उपोषणाला बसलेले आहेत. आणि भूम न्यायालय दिवाणी यांच्याकडून सुद्धा अर्ज मंजूर झालेला आहे आमचा. ह्याच्यावर सुद्धा हे सातबारा करायला तयार नाहीत. मग गरीब माणसांनी करायचं काय आणि कुठवर फेर तपासण्या करायच्या. उपविभागीय अधिकारी खरमाटे साहेब यांच्याकडे आम्हाला अपील करायला लावलं, पुन्हा अजून तुम्ही करा म्हणून. आम्ही अपील केलं तर तहसीलदारांनी नामंजूर केलं, उपविभागीय नामंजूर केलं, म्हणजे परत पहिलीला बसविले. म्हणजे ही महसूलवाल्यांनी काय किती अन्याय केला. ह्या भ्रष्टाचारी आहेत महसूलवाले. ह्याचा सगळा कारवाई करावी ह्यांच्यावर ही आमची मागणी आहे. आणि जी खरं आहे ती करावं हीच आमची मागणी आहे. आणि परत स्टे असताना पैसे उचलले, कोर्टात शपथपत्र असं दिलं की स्टे नाही, मग त्याला रिकामं सोडायचं आणि आमच्यावर 420 सारखे गुन्हे करायचे आणि 353 सारखे रानात गेलं तर अडवायचं का तर तुमचा सातबारा नाही बाजूला व्हा. मग आम्ही काय करायचं. आम्हाला सातबारा करून घेतल्याशिवाय आणि स्टेचे पैसे भरून घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही. मूळ मागणी आमची ही आहे. आमच्यावर भरपूर अन्याय झालेला आहे. आणि हे जे माझे सगळे घरातले कंपनी सारखे माझे नातलग आहेत आणि आमच्यावर अन्याय झाल्यामुळे ह्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचे ठरविलेले आहे. ही आमची मागणी करा आणि विक्री करू नये त्यांनी जमीन आणि मोजणीही करू नये ही आमची मागणी आहे. आणि आमच्या ताब्यात राहणे आता 35 एकर.